गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला इलेक्ट्रोस्टॅटिक लेसन संपला आहे. आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिकचे न्यूमरिकल चालू करतो आहे. बोर्डच्या बुकमधले जे सॉल्ड न्यूमरिकल आहे ते मी घेणार आहे. अनसॉल्ड न्यूमरिकल आता तात्पुरते घ्यायची गरज नाही आहे. आणि थेरी पेपरला जनरली म्हणजे एक 90% न्यूमरिकल जे येतात ते सॉल्ड न्यूमरिकल असतात. आता तुमच्या पेपरचा पॅटर्न वगैरे चेंज झाला आहे. पेपरचा पॅटर्न चेंज झाला आहे तो माझ्याकडे आहे, किंवा विवेकानंदची जी मुलं आहेत त्यांच्या ग्रुपवर ते त्यांनी सेंड केलं आहे. तर न्यूमरिकल खूप कमी मार्क्ससाठी आहेत, जवळपास 10 मार्क्ससाठीच न्यूमरिकल आहे. बाकी सगळे थेरी क्वेश्चन असणार आहे. त्यामुळं तुमचा सगळा फोकस आहे तो डेरिवेशन आणि थेरी पार्टवर करा. प्रत्येक टॉपिकचे बोर्डच्या बुकमधले सॉल्ड न्यूमरिकल मी घेतो आणि काही अनसॉल्ड न्यूमरिकल देखील घेतो, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मग मी पहिलं न्यूमरिकल रीड करतो. मी टेक्स्टबुकमधले न्यूमरिकल घेतो आहे. स्पियर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर कॅरिंग अ चार्ज 1 मायक्रोकुलम. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 30 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ स्पियर ऑन द सरफेस ऑफ स्पियर ॲट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम स्पियर. पुन्हा एकदा न्यूमरिकल मी रीड करतो. अ स्पियर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. सो रेडियस 10 सेंटीमीटर. सो हे झालं 10 इंटू 10⁻² मीटर. सो आपल्याला मिळालं आर इज इक्वल टू 10⁻⁻1 मीटर. कॅरिंग अ चार्ज 1 मायक्रोकुलम. सो क्यू इज इक्वल टू 1 मायक्रोकुलम. सो हे आलं 10⁻⁻6 कुलम. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचं आहे ॲट अ डिस्टन्स 30 सेंटीमीटर. सो आर इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. सो हे 30 इंटू 10⁻² मीटर, म्हणजे हे आलं 3 इंटू 10⁻1 मीटर. 30 सेंटीमीटरवर एकदा इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचं आहे, नंतर सरफेसवर आणि ॲट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ स्पियर. तर पहिल्यांदा फ्रॉम द सेंटर ऑफ स्पियर ॲट 30 सेंटीमीटर इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करूयात. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 क्यू अपॉन r². ओके, 1/4πε0 त्याची व्हॅल्यू असते 9 इंटू 10⁻⁹. चार्ज 10⁻⁻6 डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे 3 इंटू 10⁻1 आहे, त्याचा स्क्वेअर. सो हे आलं 9 इंटू 10⁻². हे 9 कॅन्सल झालं. वर राहिलं 10⁻3 डिवायडेड बाय 10⁻². सो हे आलं 10⁻5. ओके, न्यूटन पर कुलम आपण पहिलं फाईंड केलं. आता दुसरं इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचे ऑन सरफेस ऑफ स्पियर. आता स्पियरचा सरफेस असेल तर ऑब्झर्वेशन पॉईंटचे डिस्टन्स 10 सेंटीमीटर येणार, म्हणजे आर किती येणार 10⁻1 मीटर येणार, बरोबर आहे. सो ई इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन कॅपिटल r². हे कॅपिटल आर आहे. कॅपिटल आर 10⁻1 मीटर आहे, बरोबर आहे. मग हे आलं 9 इंटू 10⁻9. चार्ज 10⁻6 डिवायडेड बाय आर 10⁻1 आहे, त्याचा स्क्वेअर आला 10⁻². सो हे आलं 10⁻² वर गेलं म्हणजे +2 झालं, म्हणजे हे आलं 9 इंटू 10⁻11 इंटू 10⁻5. सो हे आलं 9 इंटू 10⁻6 न्यूटन पर कुलम. इलेक्ट्रिक फील्ड ऑन सरफेस ऑफ स्पियर 9 इंटू 10⁻6 न्यूटन पर कुलम. आता थर्ड क्वेश्चन विचारला आहे ॲट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम सरफेस ऑफ स्पियर. लक्ष द्या, हा स्पियर आहे. स्पियरची रेडियस 10 सेंटीमीटर दिले, बरोबर आहे, म्हणजे हे डिस्टन्स 10 सेंटीमीटर दिलं आहे. ऑब्झर्वेशन पॉईंट आहे तो इथे आहे ॲट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ स्पियर. आता
ऑब्झर्वेशन पॉईंट इलेक्ट्रिक स्पिअरच्या आतमध्ये आहे. स्पिअरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 असतं. सो ई इज इक्वल टू किती आलं मग 0. कळलं का? चार्ज आहे तो चार्ज स्पिअरच्या सरफेसवर आहे. इन अ इंटिरियर पोर्शन देअर इज नो चार्ज. सो इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड हॉलो स्पिअर इज 0. बरोबर आहे. सो ई इज इक्वल टू 5 सेंटीमीटर असताना इलेक्ट्रिक फील्ड किती येणार? 0 येणार. क्लिअर? हे लक्षात आलं? ओके. मग आता पुढचं न्यूमरिकल करूयात. अ लेंथ ऑफ स्ट्रेट वायर इज 2 मीटर. मी गिवन लिहित जातो. लेंथ ऑफ वायर इज 2 मीटर. इट इज युनिफॉर्मली चार्ज विथ पॉझिटिव्ह चार्ज 3 मायक्रोकुलम. सो चार्ज आहे 3 मायक्रोकुलम, म्हणजे हे आलं 3 × 10⁻⁻6 कुलम. व्हॉट इज चार्ज डेन्सिटी? हा क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट सरफेस चार्ज डेन्सिटी, कॅल्क्युलेट लिनियर चार्ज डेन्सिटी. देन सेकंड आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ डिस्टन्स 1.5 मीटर अवे फ्रॉम सेंटर ऑफ वायर. ओके. मग पहिल्यांदा आता लिनियर चार्ज डेन्सिटी फाइंड करायची आहे. लिनियर चार्ज डेन्सिटी इज नथिंग बट चार्ज डिवायडेड बाय लेंथ. सो चार्ज आहे 3 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय लेंथ 2 मीटर. सो लिनियर चार्ज डेन्सिटी आली 1.5 × 10⁻⁻6 कुलम पर मीटर. लिनियर चार्ज डेन्सिटी. ओके. आता आपल्याला फाइंड करायचे इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 1.5 मीटर फ्रॉम सेंटर ऑफ स्पियर. सो इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म्युला असणार आहे 1/4πε0. थिन युनिफॉर्मली चार्ज थिन वायर म्हणजे सिलेंडर. लक्षात आलं का? युनिफॉर्मली चार्ज थिन वायर म्हणजे सिलेंडर. आपल्याला सिलेंडरचं इलेक्ट्रिक फील्ड माहीत आहे. सिलेंडरचं इलेक्ट्रिक फील्ड असतं 1/4πε0 2λ/r. ओके. सो हे आलं 1/4πε0 9 × 10⁻9 × 2 लॅम्बडा 1.5 × 10⁻6 डिवायडेड बाय ऑब्झर्वेशन पॉईंटचं डिस्टन्स त्याने दिलं आहे. ऑब्झर्वेशन पॉईंटचं डिस्टन्स 1.5च आहे. मग हे 1.5 कॅन्सल झालं. सो हे आलं 18 × 10⁸ किंवा 1.8 × 10⁹ न्यूटन पर कुलम. क्लिअर झालं? युनिफॉर्मली चार्ज थिन वायर म्हणजे सिलेंडर. मग वायरचं इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करण्यासाठी सिलेंडरचं इलेक्ट्रिक फील्ड असतं त्याचं रिलेशन यूज करायचं. ओके. पुढचं न्यूमरिकल चार्ज पर युनिट एरिया म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ अ फ्लॅट प्लेट ऑफ चार्ज 3 मायक्रोकुलम पर मीटर. आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी दिले 3 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर, म्हणजे हे आलं 3 × 10⁻6 कुलम पर मीटर स्क्वेअर. सरफेस चार्ज डेन्सिटी इज गिवन 3 × 10⁻6 कुलम पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट नियर द प्लेट मेजर्ड फ्रॉम इट्स मिड पॉईंट. आता युनिफॉर्मली चार्ज थिन प्लेट असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू σ/2ε0. ओके. थिन प्लेट असेल युनिफॉर्मली चार्ज थिन प्लेट तिचं इलेक्ट्रिक फील्ड असतं ई इज इक्वल टू σ/2ε0. आपल्याला सिग्मा त्या न्यूमरिकलमध्ये डायरेक्टली दिलं आहे. सो सिग्माची व्हॅल्यू 3 × 10⁻6 डिवायडेड बाय हे आलं 2 × 8.85 × 10⁻12 10⁻12. मग 2 हे कट करतो म्हणजे हे आलं 1.5. सो 1.5 × 10⁻6 डिवायडेड बाय 8.85
0.85 इंटू 10⁻12. आता हे पुढचं सॉल्व करायला आपल्याला लॉगबुक लागणार किंवा कॅल्क्युलेटर लागेल. तुम्ही म्हणजे मी जरी कॅल्क्युलेटर यूज केलं, तुम्ही मात्र स्ट्रिक्टली लॉगबुक यूज करायचं आहे. लॉगबुक ज्यांना येत नाही त्यांनी माझ्या घरी या, मग मी घरात तुम्हाला लॉगबुक शिकवेल. ओके, मग आता ह्याचा आन्सर मी डायरेक्ट लिहितो. 1.5/8.85 हे सॉल्व केलं तर आन्सर येतं 1.7 इंटू 10⁵ न्यूटन पर कूलम. कळलं? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू थिन प्लेट. क्लिअर झालं का? सो आपण बघा, एक स्पियरचं न्यूमरिकल केलं, एक सिलेंडरचं न्यूमरिकल केलं, एक थिन प्लेटचं न्यूमरिकल केलं. हे न्यूमरिकल अगदी सोपे आहेत. न्यूमरिकलला घाबरून जाऊ नका. व्हॅल्यू पार्ट असतील की फॉर्म्युले पार्ट असतील तर कॅल्क्युलेशन करणं अवघड नाही आहे. आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच करायचं आहे. ज्या लोकांना लॉगबुक येत नाही त्यांनी फोन करून माझ्या घरी या, म्हणजे मी लॉगबुक शिकवतो. ओके, आता मी पुढचं न्यूमरिकल रीड करतो. पोटॅन्शियल ॲट पॉईंट ए इन स्पेस इज 4 × 10⁵ व्होल्ट. ओके, आपल्याला पोटॅन्शियल ॲट पॉईंट ए दिलं आहे. पोटॅन्शियल ॲट पॉईंट ए इज 4 × 10⁵ व्होल्ट. पहिला क्वेश्चन आहे, फाइंड वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज 3 मायक्रोकुलम फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए. आणि दुसरा क्वेश्चन आहे, डज आन्सर डिपेंड अपॉन द पाथ अलॉंग विथ चार्ज इज फ्लो. ओके, मग आता आपण पहिल्यांदा आपल्याला ए पॉईंटचं पोटेन्शियल दिलं आहे. ओके, चार्ज पण दिला आहे. चार्ज क्यू इज 3 मायक्रोकुलम, म्हणजे हे आलं 3 × 10⁻⁶ कुलम. ओके, ऑब्झर्वेशन पॉईंटला ब्रिंग करायचं आहे, म्हणजे त्या चार्जला ब्रिंग करायचं आहे फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट. त्यासाठी आपल्याला वर्क फाइंड करायचं आहे. मग अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ पोटॅन्शियल, पोटॅन्शियल इज नथिंग बट वर्क डन पर युनिट टेस्ट चार्ज. ओके, मग ह्याच्यावरनं वर्क डनचा फॉर्म्युला आला, वर्क डन इज इक्वल टू टेस्ट चार्ज इंटू पोटॅन्शियल Q0 × V. मग Q0 आपल्याकडे 3 × 10⁻⁶ इंटू पोटॅन्शियल ॲट पॉईंट ए 4 × 10⁵. सो हे आलं 12 × 10⁻⁻1 म्हणजेच 1.2 व्होल्ट. हे पोटॅन्शियल ॲट पॉईंट ए झालं. आता दुसरा क्वेश्चन काय आहे बघा, डज द आन्सर डिपेंड अपॉन द पाथ अलॉंग विथ चार्ज इज ब्रॉट. ओके, वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे असं आहे, हा सोर्स चार्ज आहे आणि हा टेस्ट चार्ज आहे. तुम्ही टेस्ट चार्जला ब्रिंग करा फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए along this path, along this path, along this path. सगळ्या केसमध्ये वर्क डन सेमच असेल, बिकॉज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स हा शब्द आपण 11मध्ये स्टडी केला आहे. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय? अ फोर्स हुज वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ नेचर ऑफ पाथ फॉलोड, त्याला म्हणतात कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, so its work done is independent of path followed. So तुम्ही टेस्ट चार्जला ब्रिंग करा फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए अलॉंग फर्स्ट पाथ, अलॉंग सेकंड पाथ किंवा अलॉंग थर्ड पाथ. तिन्ही केसमध्ये वर्क डन सेम असेल, बिकॉज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कळलं? याचं आन्सर कसं लिहायचं लक्षात आलं का? आन्सर असं लिहायचं, electrostatic force is conservative force, so work done in bringing 3 coulomb charge from infinity to given point is independent of nature of path followed. लक्षात आलं? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे ज्या फोर्सचं वर्क डन पाथवर डिपेंड असत नाही असा फोर्स.
सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. सो इट्स वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. ओके, नेक्स्ट न्यूमरिकल मी रीड करतो. इफ 120 जूल वर्क इज डन इन कॅरिंग अ चार्ज 6 कूलम फ्रॉम अ प्लेस वेअर पोटेन्शियल इज 10 व्होल्ट टू अनादर प्लेस वेअर पोटेन्शियल इज V. फाइंड वर्क डन. ओके, फाइंड पोटेन्शियल ऑफ गिवन पॉइंट. ओके, सो वर्क डन किती आहे? वर्क डन आहे 120 जूल. चार्ज दिलाय 6 कूलम. आपण तो पॉईंट सपोज करा बी घेतला, तर पोटेन्शियल ॲट पॉईंट बी हे देखील आपल्याला दिलंय, ते आहे 10 व्होल्ट. आणि आपल्याला ए पॉईंटचं पोटेन्शियल काढायचं आहे. सो क्वेश्चन मार्क. कळलं? मी क्वेश्चन एकदा रीड करतो, नीट ऐका. इफ 120 जूल ऑफ वर्क इज डन इन कॅरिंग अ चार्ज 6 कूलम फ्रॉम अ प्लेस where potential is 10 volt to another place where potential is V. Find value of V. तर पोटेन्शियल वर्क डन 120 जूल दिलं आहे, चार्ज 6 कूलम आहे, पोटेन्शियल ॲट पॉईंट बी 10 व्होल्ट दिलं आहे, आणि आपल्याला पोटेन्शियल ॲट पॉईंट ए काढायचं आहे. सो व्ही बी मायनस व्ही ए, दिस इज नथिंग बट बरं मी असं करतो, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डिवायडेड बाय टेस्ट चार्ज. देअरफॉर व्ही बी मायनस व्ही ए हा झाला पोटेन्शियल डिफरन्स, व्ही बी मायनस व्ही ए इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन Q0. व्ही बी ए पॉईंटचं पोटेन्शियल आपल्याला काढायचं आहे. सो पोटेन्शियल ॲट पॉईंट बी 10 व्होल्ट दिलं आहे. सो 10 मायनस व्ही ए इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय चार्ज आहे 6. सो 10 मायनस व्ही ए इज इक्वल टू हे आलं 20. व्ही एला इकडे घेतो, देअरफॉर व्ही ए इज इक्वल टू 10 मायनस 20. देअरफॉर व्ही ए इज इक्वल टू मायनस 10 व्होल्ट. लक्षात आलं? हे न्यूमरिकल सॉल्व करताना तुम्ही व्ही बी मायनस व्ही एच्या ऐवजी व्ही ए मायनस व्ही बी असं घेतलं तरी चालेल, त्या केसमध्ये आन्सर फक्त प्लस होईल. लक्षात आलं? हे न्यूमरिकल दोन्ही मेथडनी सॉल्व केलं तरी चालेल. मी घेताना व्ही बी मायनस व्ही ए घेतलं आहे, इथे व्ही बी मायनस व्ही ए इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन Q0 घेतलं आहे. त्यांनी ह्या न्यूमरिकलमध्ये तो जो पॉईंट ए आहे त्या पॉईंट एची एक्झॅक्ट लोकेशन सांगितली नाही, व्हेदर इट इज टुवर्ड्स लेफ्ट ऑर टुवर्ड राईट हे सांगितलेलं नाही आहे. मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं का? ह्या न्यूमरिकलमध्ये ए पॉईंटची पोझिशन सांगितलेली नाही आहे. ए पॉईंट आहे तो बी पॉईंटच्या लेफ्टला आहे की राईटला आहे हे सांगितलेलं नाही आहे. त्यामुळं मी घेताना व्ही बी मायनस व्ही ए घेतलं आहे. ओके, एखादं मुलगा व्ही ए मायनस व्ही बी पण घेऊ शकतो, त्या केसमध्ये फक्त आन्सरचं साईन चेंज होईल. तुम्ही व्ही ए मायनस व्ही बी घेतलं तर तुमचं आन्सर 10 व्होल्ट येईल. पण दोन्ही न्यूमरिकल करेक्ट आहेत. तुम्ही व्ही बी मायनस व्ही ए घ्या किंवा व्ही ए मायनस व्ही बी घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आन्सर एका केसमध्ये व्ही बी मायनस व्ही ए घेतलं तर आन्सर मायनस 10 व्होल्ट येईल, आणि व्ही ए मायनस व्ही बी घेतलं तर आन्सर 10 व्होल्ट होईल. तसं चालेल, म्हणजे दोन्ही वेनं न्यूमरिकल सॉल्व केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण तिथे एची एक्झॅक्ट पोझिशन दिलेली नाही आहे. ए पॉईंट बी पॉईंटच्या लेफ्टला आहे की राईटला आहे हे त्यांनी दिलेलं नाही आहे. त्यामुळं तुम्ही व्ही बी मायनस व्ही ए घ्या किंवा व्ही ए मायनस व्ही बी घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, आणि तसंही केलं तुम्ही कसंही केलं तरी फक्त आन्सरचं साईन चेंज होणार, आन्सर तेच राहणार 10 व्होल्ट. फक्त आता मी केलं त्याच्यामध्ये मायनस 10 व्होल्ट आलं आहे, तर आपल्या बुकमध्ये ते 10 व्होल्ट दिलं आहे. मग त्यांनी व्ही ए मायनस व्ही बी घेतलं आहे, मी घेताना व्ही बी मायनस व्ही ए घेतलं आहे. कळलं? तुमच्या लक्षात आलं का? मग पुढचं न्यूमरिकल करूया. मी न्यूमरिकल रीड करतो. अ थिन वायर इज बेंट in a circle of radius 10 centimeter and it has given a charge
250 microcoulomb which spread uniformly over its surface. What is electric potential at center? ओके, मग आपल्याला काय काय दिलं आहे बघा. आपल्याला चार्ज दिला आहे Q इज इक्वल टू 250 मायक्रोकुलम. 250 मायक्रोकुलम. सो Q आलं 250 इंटू 10⁻⁻6 कुलम, म्हणजे 25 इंटू 10⁻⁻5 कुलम. हा चार्ज दिला आहे. रेडियस दिले 10 सेंटीमीटर. सो R इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. देअरफॉर इट इज 10 इंटू 10⁻² मीटर. सो R आलं 10⁻⁻1 मीटर. ओके, आपल्याला पोटेन्शियल काढायचं आहे. मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 Q/R. हा पोटेन्शियलचा फॉर्म्युला. पोटेन्शियल इज इक्वल टू 1/4πε0 Q/R. सो हे आलं 9 इंटू 10⁻⁹. चार्ज आहे 25 इंटू 10⁻⁵ डिवायडेड बाय ऑब्झर्वेशन पॉईंटचं डिस्टन्स आहे 10⁻⁻1. सो 25 इंटू 9 225 इंटू हा -1 वर घेतला म्हणजे +1 झालं आहे, म्हणजे हे 10⁻10 झालं इंटू 10⁻⁻5. सो हे आलं 225 इंटू 10⁻5 व्होल्ट. हे झालं पोटेन्शियल. लक्षात आलं का? पोटेन्शियल कसं काढलं समजलं? सो पुढचं न्यूमरिकल करूयात. पोटेन्शियल 225 इंटू 10⁻5 आलं. ओके, पुढचं न्यूमरिकल मी रीड करतो. अ शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल हॅज डायपोल मोमेंट 1 इंटू 10⁻⁹ कुलम मीटर. ओके, डायपोल मोमेंट इज गिवन. डायपोल मोमेंट P इज इक्वल टू 1 इंटू 10⁻⁻9 कुलम मीटर. Determine electric potential due to sphere at a distance 0.3 meter from center of dipole. ऑब्झर्वेशन पॉईंटचं डिस्टन्स आहे 0.3 मीटर इज इक्वल टू 3 इंटू 10⁻⁻1 मीटर. फाइंड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल ॲट अ डिस्टन्स 0.3 मीटर. पहिला आहे ऑन ॲक्झियल लाईन. ॲक्झियल लाईन. दुसरा आहे इक्वेटोरियल लाईन. आणि थर्ड आहे 60 डिग्री विथ डायपोल ॲक्सिस. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल ऑन ॲक्झियल लाईन. ओके, ॲक्झियल लाईनवर फॉर्म्युला असतो पोटेन्शियल इज इक्वल टू 1/4πε0 P/R². पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 P/R². मग व्हॅल्यू पुट करतो. हे आलं 9 इंटू 10⁻⁹. P किती दिलं आहे 1 इंटू 10⁻⁹ डिवायडेड बाय आपलं डिस्टन्स किती आहे 3 इंटू 10⁻⁻1 आहे. त्याचा स्क्वेअर केला म्हणजे 9 इंटू 10⁻⁻2. आता हे +9 -9 कॅन्सल झालं. हे 9 कॅन्सल झालं म्हणजे हे आलं 1/10⁻². सो पोटेन्शियल आलं 100 व्होल्ट. ओके, पोटेन्शियल 100 व्होल्ट. आता इक्वेटोरियल लाईन असेल, इक्वेटोरियल लाईनवर थीटा 90 डिग्री असतो. सो इक्वेटोरियल लाईन असेल तर पोटेन्शियल किती आलं 0.
इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल ऑन इक्वेटोरियल लाईन इज ऑलवेज इक्वल टू 0. ओके, मग आपल्याला 60 डिग्रीवर पण काढायचं आहे. पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 पी कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर. आता हे वरची दोन फॉर्म्युले जे मी यूज केले ते फॉर्म्युले मी यावरनं बनवले होते. आता बघा ॲक्झियल लाईन असेल तर तिथे थीटा किती झाला 0, कॉस 0 म्हणजे 1. मग फॉर्म्युला काय आला 1/4πε0 पी अपॉन आर स्क्वेअर. इक्वेटोरियल लाईन असेल तर थीटा किती असतो 90, कॉस 90 0, म्हणजे सगळं पोटेन्शियल काय झालं 0 झालं. आता ऑब्झर्वेशन पॉईंट 60 डिग्रीवर आहे. मग हे आलं 9 × 10⁹ इंटू डायपोल मुवमेंट 1 × 10⁻⁹ इंटू कॉस 60 डिवायडेड बाय आर स्क्वेअर 3 × 10⁻⁻1 स्क्वेअर. हे -9 आणि हे +9 कॅन्सल झालं, म्हणजे हे आलं 9, कॉस 60 म्हणजे हाफ म्हणजे 1/2, बरोबर आहे. आणि 3 × 10⁻⁻1चा स्क्वेअर म्हणजे किती आलं 9 × 10⁻⁻2. हे 9 कॅन्सल झालं, 1/2 म्हणजे 0.5. सो इट इज 0.5 × 10⁻², म्हणजेच हे आलं 50 व्होल्ट. क्लिअर झालं. इक्वेटोरियल लाईनवर पोटेन्शियल 0 असतं, ॲक्झियल लाईनवर पोटेन्शियल असतं 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. आणि इक्वेटोरियल लाईन ऑब्लिक पोझिशन असेल तर पोटेन्शियल असतं 1/4πε0 पी कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर. लक्षात आलं का. तर हे पोटेन्शियलचे रिलेशन. अजून एक न्यूमरिकल करूयात. 2 चार्ज पार्टिकल हॅव्हिंग इक्वल चार्ज 3 × 10⁻⁶ कूलम आपल्याला चार्ज दिलाय. सो Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू 3 × 10⁻⁵ कूलम. मी पुन्हा रीड करतो. 2 चार्ज पार्टिकल हॅव्हिंग इक्वल चार्ज 3 × 10⁻⁵ कूलम each are brought from infinity to a separation 30 सेंटीमीटर. ओके, आपल्याला आर किती दिलं आहे 30 सेंटीमीटर दिलं आहे, म्हणजे हे आलं 30 × 10⁻⁻2, म्हणजे हे आलं 3 × 10⁻⁻1 मीटर. फाइंड इन्क्रीज इन इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी इन द प्रोसेस. ओके, मग इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला असतो इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच आपली इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला असतो 1/4πε0 Q1 Q2 अपॉन आर. सो व्हॅल्यू पुट करतो 1/4πε0. हे आलं 9 × 10⁻⁹. हे Q1 Q2 सेमच आहे, म्हणजे हे आलं 3 × 10⁻⁵ त्याचा स्क्वेअर, बिकॉज Q1 इज इक्वल टू Q2 डिवायडेड बाय ऑब्झर्वेशन पॉईंटचं डिस्टन्स 3 × 10⁻⁻1. सो हे आलं 9 × 10⁻⁹ इंटू 9 × 10⁻⁻10 डिवायडेड बाय 3 × 10⁻⁻1. 3 3s are 9 आणि हे 9 3s are 27 इंटू हे बघा 10⁻+9 आणि -9 म्हणजे 10⁻⁻1 आलं, आणि हे खालून 10⁻+1 आलं. -1 आणि +1 कॅन्सल झाले,
सो पोटेन्शियल एनर्जी आली 27 जूल. कळलं? तर हे पोटेन्शियल एनर्जीचं न्यूमरिकल होतं. आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही कपॅसिटरची न्यूमरिकल करूयात, म्हणजे तुमच्या आयडिया अजून क्लिअर होतील. ठीक आहे, तोपर्यंत थांबूयात.